आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वराच्या त्यावेळेला सगळ्यांचा आभार मानतो. माल परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. 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 मत्ती 4:14 वचनापासून आपण वचन वाचूया की येशू ख्रिस्त कशा प्रकारे या सेवेमध्ये मजबूतीने सेवा काम कार्य करत असतो आणि ह्या कामात उत्साही आणि आनंद अभिषेक आणि आशीर्वाद आणि रोग मुक्त करण्याची जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली होती. तर आज आपण हेच अनुभव आपण आत्मपरिचय करू शकता आणि ह्याद्वारे आज पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावा आणि आपल्याला पण प्रभूने आरोग्य द्यावं. विषय सुरुवात करूया. मत्ती 4:14 हे अशासाठी की यशाच्या संदेशाच्या द्वारे जे सांगितलेलं होतं ते पूर्ण व्हावे. ते असे की जबूलून प्रांत व नफ्ताली प्रांत समुद्र किनाऱ्यावरचा यात्रेच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गाडी काय सांगते जे परराष्ट्रीय लोक होते त्याचं नाव होतं गालील. हालेलुया. प्रभू येशूचं गालील लोकांवर खूप प्रेम होतं. आता आपण कशा आरोग्य समुद्रावर आहे की नाही. हालेलुया. तर अशा हर एक व्यक्तीला परमेश्वर लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी करत होता. हालेलुया. तर योहानाने 1:29 मध्ये एक साक्ष पण दिली होती आणि यशाने 7:14 पासून एक साक्ष दिली होती. त्याचं नाव येशू असं ठेवून 14 वचनामध्ये दिले. हालेलुया. तर आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेल्या मुद्द्यानुसार एक अनुभव बोलतात तो येशू ख्रिस्ताचा झाला पाहिजे. ज्यामध्ये येशू ख्रिस्ताचा अनुभव प्राप्त होते त्याच व्यक्तीमध्ये जीवनात चमत्कार आशीर्वाद अभिषेक हे उत्पन्न होते. आता जो परमेश्वराने जो अभिषेक म्हणून निर्माण केलेला आहे आरोग्य म्हणून निर्माण केलेलं आहे तर हे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला संपूर्ण त्याचा इतिहास माहिती पडते. पुढे वचन अंधाकारात बसलेल्यावर तो प्रकाशाचा उदय झालेला आहे आणि पृथ्वीच्या प्रदेशात ते शाळेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. हालेलुया. काय सांगितले. ज्योती उगवलेली आहे म्हणजे प्रकाश उगवलेला आहे. हालेलुया. आता हा प्रकाश आहे काय. हालेलुया. पवित्रता. म्हणून योहान 8:12 मध्ये येशू ख्रिस्त सांगतो मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू एक प्रकाश आहे आणि अंधकारात पडणारे म्हणजे पापात पडणाऱ्या लोकांना तो बाहेर काढायचं काम करतो. हालेलुया. त्याच्यामध्ये माझ्याही जीवनात त्याच घटना झाल्या आणि मला पवित्र बनवलं मला प्रकाशित बनवलं आणि हाच प्रकाश मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा देत आहे. जो प्रकाश आम्हाला मिळालेला आहे पवित्रता आम्हाला मिळालेला आहे अभिषेक आम्हाला मिळालेला आहे ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे वरदान आम्हाला मिळालेलं आहे तर त्याचं राज्य सुद्धा आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. कारण प्रभू येशूने एक मजबूती तयार केली शिष्याची तयारी केली. हालेलुया. आता त्याच्यामध्ये माझी एक निवड केली उद्या भविष्यात तुमची पण प्रभू येशू निवड करेल. योहान 15:16 मध्ये येशू आपल्या शिष्यांना निवडत होता. परमेश्वर विज्ञानी प्रभू येशूला निवडलं गेलं आणि प्रभू येशू या जगाचा काढणारा म्हणून पृथ्वीवर आला पण मानव अवतार म्हणून तो आला. मानवासारखं भविष्य चालवलं त्याने मानवासारखं जीवन घालवलं पण मात्र आत्मेने त्यांनी परमेश्वराच्या इच्छेने जीवन घालवलं. हालेलुया. तो आत्मेने मजबूत होता कारण लोक 22-23 वचनामध्ये पवित्र आत्मा देहरूपाने तो त्याच्यावर उतरला देहाचा आत्मा बनला
हालेलुया. आत्म्याचा देह बनला. हालेलुया. दोन गोष्टी त्याच्यामध्ये उत्पन्न झालेले. उत्पत्ती 2:7 मध्ये दिले, नाकापुढे जीवनाचा एक श्वास दिला तेव्हा जीवधारी प्राणी झाला. म्हणजे प्राण्याप्रमाणे मनुष्य बनला गेला. हालेलुया. पण मनुष्य प्राण्यासारखं जीवन जगू लागलं. हालेलुया. पण जेव्हा प्रभू येशूकडे आलो आणि प्रभूच्या वचनाचं पालन मिळालं तेव्हा तो माणसाचं आणि देवाचं एक रूप झालं. तेव्हा 4:7 प्रमाणे. आणि हे रूप त्याला मिळालं तेव्हा तो देवाचं सेवा, देवाचं काम करायला सुरुवात केली. हालेलुया. आपल्यामध्ये जर देवाचा आत्मा काम करत आहे, देवाची जर उपस्थिती आतमध्ये कार्य करत आहे, तर आपलं जीवन एक मजबूतीने भरलेलं दिसेल, सामर्थ्याने दिसेल, ज्ञानाने दिसेल, वरदानाने पण दिसेल. ही वेळ परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. वचन 17. तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हालेलुया. तेव्हापासून येशू घोषणा करायला लागला की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य. पश्चाताप म्हणजे काय? मी चुका केल्या तर त्या चुकीची भरपाई करायची. 37:5. तुमची पाप तुम्ही केली, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी मनात ती कबुली करा. आणि जितकं मनुष्य मनामध्ये तयार होतो, कबुली करून क्लिअर होतो, नीतिसूत्र 28:13 मध्ये तसं वचन दिलं. जो झातो बरं होत नाही, कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर बरं होते. म्हणजे जीवन मिळते, त्याला शांती मिळते, त्याला आरोग्य होते. हालेलुया. तोच आम्ही काय करतो माहितीये का? कधी कधी पाप आहे ती लपवतो. लपवायची नाही. ही पाप आपल्याला जीवनामध्ये फार खतरनाक परिस्थितीमध्ये टाकत असतात. अशांतीमध्ये सोडते. अशांती. पाप करतो तेव्हा त्या माणसाला खूप बरं वाटते. नंतर तो आत्मा त्याच्यातून निघतो. पाप करणारा शैतान आहे. कधी करतो सर्व 12 पहिल्यापासून तो मनुष्य घातक आहे. माणसात कार्य करतो आणि त्याच्यातून त्याचं काम करायला सुरुवात करतो. आणि पाप केलं का तो बाजूला होतो ना, आपल्याला टेन्शन देऊन जातो ना. आपण विचार करतो मी हे काय केलं, मी कसं काय खाल्लं, मी कसं काय पिलं, मी कसं काय पाप केलं. हे हळूहळू आपल्या शरीरामध्ये त्याची जाणीव होते. त्याला म्हटलेलं आहे योहान मध्ये 8:32 वचनामध्ये दिलेलं आहे, ज्याला सत्य त्याला कळते, सत्य त्याला बंधनातून मुक्त करते. बंधन म्हणजे आपल्या जीवनाचे पाप आहे ती तेव्हा आपल्याला जाणीव होते की मी हे पाप केलेलं आहे आणि या पापामुळे माझं भविष्य कमजोर आहे. आता तुम्ही विचार करा, आपण प्रत्येक मनुष्य पापी आहोत. पण जेव्हा एखादी वेळ आपल्या जीवनामध्ये ते नाशावंताचं जीवन घालवत असते, दुःखाचं, संकटाचं, आपत्तीचं तयार करते, हालेलुया, तेव्हा आपलं भविष्यात चिंता वाढते, मानसिक तणाव वाढते, अस्वस्थपणा वाढते. हालेलुया. चिंतामुळे आपलं डोकं काम नाही करत. पाप असते ना ते, त्या पाप आपल्या जीवनामध्ये चिंता वाढवायचं काम. वचन 18. नंतर गाली समुद्राजवळ काय सांगते? नंतर गाली समुद्राजवळ येशू तो चालला असताना बघा, त्यांनी पेत्र म्हटलेला सिमोन. कोण? त्याचं नाव काय होतं? पेत्र. त्याचं नाव काय होतं? सिमोन. हालेलुया. म्हणजे पेत्र म्हटलेला काय? सिमोन. हालेलुया. आता पेत्र म्हटलेला आहे, त्याचं नाव होतं सिमोन. हालेलुया. मग ते 4:19-20 वचन, जेव्हा अबोनाश्रममध्ये गेलो, मी पाप कबूल केलं, माझ्या मनापासूनच सुरुवात केली होती. तर मी जेव्हा काउन्सिलिंग साठी बसलो, एक अँटी होती, तिला लगेच प्रभूने ताबडतोब मग दर्शन दिलं. तू सांगते प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. काय? मी विश्वासी, वचनात धीमान, सत्यात प्रामाणिक हे भविष्यात जीवन बघून मी चालत होतो. आणि त्याप्रमाणे
तो सामर्थ्य प्राप्त माझ्या जीवनात होतं. त्यांनी बघताच मला सांगितलं आलं की तुमच्यातून किती मोठे मोठे चांगले कार्य झालेले आहे ते सांग. त्यामुळे मी एका ऍक्सिडेंट होतो, मला रिक्षाला उडवलं, डायरेक्ट खांबावर पडला, 2 हात असे राहिले, डोळ्यावर माझा गॉगल, रात्री 12च्या आसपास नाही. पुढचं फोकस तुटलं, हँडल असं वाकडं झालं, टायरच्या वरचं मडगळ होतं ते असं वाकून गेलं, बेंड झालं, ना टायर फुटला ना काही. पेट्रोलची टाकी तिचं ढाकण खुललं, पेट्रोल खाली पडलं. त्याच वेळेला एक बाई आली, तिचे कपडे थोडे सफेद होते. मला सांगितलं तुला लागलं नाही का? सांगितलं नाही. कुठून आला? आम्ही आगाशी बोलायचं. त्या टायमाला ती पण टेन्शन मध्ये, ते घर तर कोण दिसत नाहीये, तिला घर दिसत नाही, ही बाई आली कुठून? म्हणजे मला थोडेसे विचारता आला की नाही, ती पवित्र घरी असेल, येशूची आई, मला मदत करा. कारण मी प्रेयरलाच गेले आणि येत असताना त्यांनी खड्डा वाचवायला गेला, त्याला लागल्याबरोबर रिक्षावाला पळाला. पण ना माझं तोंड फुटलं ना माझ्या शरीरात, असं लाईटली एक फक्त सगळी पॅन होती, थोडस काहीतरी थेंब सारखं काहीतरी होतं, घासलेलं दिसलं थोडं, पण कुठेच मार लागलेला असं काही वाटलं नाही. आणि मी हैराण झालो, एवढं फुटून मी फुटला कसा नाही, म्हणजे फुटायला नाही पाहिजे सांगून तुम्हाला म्हणजे खरोखर स्तोत्रसिद्ध 91 मध्ये 11 आणि 12 वचनामध्ये दिलेलं आहे, तुला दोंड्याची ठेच लागू नये म्हणून मी तळ हातावर तुला झेलून धरेल. तर हे सत्य शब्द आहे. स्तोत्रसिद्ध 121:8 मध्ये पण वचन, तुझी येणे जाणे मी सुरक्षित करेन. आणि खरोखर आहे, जो परमेश्वराच्या राज्यात चालत आहे तर त्याला सुरक्षित ठेवतो. तुम्ही प्रार्थना देत असताना अनेक अडचणी समस्या येतील, पण घाबरायचं नाही, कारण ते आलं नाही तर कार्य नाही होत. तिथे दिलेमध्ये सांगते ना, रुंद दरवाजा, कोणतंही काम करताना मागे पडायचंच नाही. मी मडगळ हाताने खेचून फोकस तुटलं, त्याच्यावर भाऊ माझा पुन्हा पिकडे होता घरी, लाईट बंद कर, आई कोणी जागी होती माहित नाही, हालेलुया. त्याला झाकून दिली, सकाळी त्यावेळेला डेव्हलप जायचं. गेलो डायरेक्ट तिथे गेलं, येताना मेकॅनिकच्या हातात दिली गाडी, मला रिपेअर करून दे, हालेलुया. आणि ती मोठी गाडी, ती M50 गाडी होती, हे मोठी. अशी कंडिशन मध्ये मी कार्य सोडलं नाही. मध्ये 16:24 मध्ये प्रभू येशूने दिलेल्या कार्याची जबाबदारी असते. आपल्या पाठीमागे संकट येतीलच, पण ती जास्त दिवस नाही येत. आली परत निघाली तर पुढे भविष्य चालते, मजबूती चालते, सामर्थ्य चालते, अभिषेक चालते, वरदान चालते, ज्ञानही चालते. परमेश्वर दयाळू आहे, त्याला कार्य करायचं आहे. मग ते 10:39 मध्ये वचन कसं दिले, जो स्वतःसाठी जीवन घालवेल ना तो मरेल, आणि जो देवासाठी जीवन घालवेल तो जिवंत राहील, असं हे वचन कसं आहे. मग आम्हाला या वचनाने आणि या शिक्षणाने कशा प्रकारे मजबूती देते ते पहिले शिकायचं. जर पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला, तुम्ही आशीर्वादित झाले. जर तुमच्याकडे पवित्र आत्मा नाही आहे तर दुष्ट आत्मा आपल्या शरीरात प्रवास करणार. त्याचा भाऊ आंद्रिया त्या दोघा भावांना त्या समुद्रात पान टाकताना पाहिले, ते मासे धरणारे होते. काय ते पाक टाकत होते आणि त्यांना मासे मिळायचे. बरोबर. आता तुम्ही विचार करा, मासे मिळाले तर मनुष्य होऊ शकतो. त्यांनी त्याला म्हटले,
माझ्या मागे या, माझ्या मागे या, म्हणजे म्हणजे मी तुम्हाला माणसे करणारे माणसं पकडेल. अशी सगळी माणसं हे वचन मला दिले ते 4 अध्याय. आणि बरेच वर्ष गेली आणि बरीच वर्षानंतर ना हालेलुया मी डिसिजन घेतलंय हालेलुया की देवाने मला हाक दिलेली आहे. मग मी काय करतो, देवा मला तुझंच काम करायचंय, तुझंच काम करायचंय, तुझंच कार्य करायचंय, तुझंच कार्य करायचंय. अशा हेतूने ना आचार विचारच ठेवत होतो आणि त्याप्रमाणे एक दिवस माझा दिवस आला त्या टाइमाला आणि हळूहळू लोकांमध्ये मिक्स झालो. सुवार्ता सांगत हालेलुया. आणि सुवार्ता प्रचार करता 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 हळूहळू घरी प्रार्थना सुरू झाली, गावागावाची चालू झाली, नंतर चर्च तयार झाली. आता आपल्याकडे 3 ते 4 चर्च आहेत झाले, बरोबर. अनेक लोकांच्या जीवनामध्ये एक पवित्र जो आत्मा आहे तो त्याच्यामध्ये शांतीच्या द्वारे कार्य करतो आणि मानसिक तणाव ह्या शब्दाद्वारे वाचतो. मी लोकांना एकच शिकवतो, एकच बोलतो आणि एकच सांगतो, प्रार्थनेला या, समाधान. कारण प्रार्थनेनेच माणसाची मानसिक संतुलन बिघडलेले जाते, ते क्लिअर होते. मग मनुष्य नशा करत नाही, भांडण करत नाही, नफरत करत नाही, द्वेष करत नाही, हेवा करत नाही, असे एक शास्त्र शिकतो. म्हणजे शास्त्राची जेव्हा त्याला कळते, जाणीव आहे, तेव्हा त्याला समजते काय पाप आहे, काय पुण्य आहे. प्रमाणे मग त्याला ते सत्य कळायला लागते. अरे आपण काय, आता मी जो होता, मी कोणत्या नशाला स्पर्श करत होता, नशाच्या विरुद्ध होता. तुमच्या घरी जेव्हा दारू प्यायची, रात्री 2ला उठून जायची, काही काहीच्या घरी जायचं आणि सांगितलं दगडाने डोकं पुढे तुमचं मी. माझ्या वडीला दारू दिली का तुम्ही बघा, पळवायची. रात्री 2 वाजता जायचा, सांगितलं टाका तुम्ही, ऐकलं नाही तर ठोक टाकणार. असं एक स्वभाव होता. तेव्हा माहिती नाही हे शास्त्र काय, सगळे दगडाचे, फायबरची, मातीची, याला सगळं अर्पण करतो. जशी चॉकलेट खातात तसं, बरोबर. मला असं गेलं का हलवा खायला देते. हा असं मी होता. हे शास्त्र माहिती नव्हतं ना, कोणी शिकवलंच नाही. लूका 11:52 ते शिकवलेलं होतं, ते असं म्हणत. त्या टायमाला खूप विनंती केली, नंतर हळूहळू लोकांनी माझी घडवली. मी तुमच्यासारखा प्रार्थनेला येत असताना, दुकानात येताना एक बियर प्यायचा मित्रांबरोबर, कधी एकटा प्यायचा, येतानाही घेऊन यायचं घरी, जेवायचं नाही. आता हे दुकान काढले, त्याच्या थोड्याच पुढे दाताने बियरचं ढाकण तोडायचं, एवढे दात मजबूत शैताना करता ते, आणि ती बियर कटकट 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 प्यायचं. हळूहळू गाडी घ्यायची हाताने. घरी आला, हे दात ते बघा 2 दात गेलेले, मग ते थंड पडायचं ना, मग ते तंबल घ्यायचं आणि दातात भरायचे. ही नशा पटकन उतरून जायची. नशा म्हणजे जास्त नशेची वेळ होती की मला जाणं व्हायचं, सगळे असायचे एकदम बारीक. जाडा होणार कधी कारण जेव्हा मी व्यायाम करत होतो ना, तेव्हा असं मजबूत होतो. फुल पॉवरफुल एक्सरसाइज मध्ये 6 महिन्याची पाऊल तयार. तर ताप आल्याबरोबर असा झाला, वाऱ्याने उरलेलं काय माहिती. मग त्यानंतर विचार केला, नाही आता बियर पिला का जाडा होईल. ते डिसिजन घेतलं. 1 वर्षभरामध्ये 1,05,000 पिले. डेली 6 बियर घ्यायचं. तेव्हा 50च्या खाली पण मिळत होती. आठवड्याला 6 बियर घ्यायचं. जसं काम मिळालं तर, पण 100% 2 दिवसाचे, रात्रीचे, संडे असला म्हणजे बघायला सांगतो 6 बियर. आणि एवढं पाप करायचं ना,
घरात घराला घाबरायचं नाही, देवाला नाही घाबरायचं. देवाची भीती नव्हतं बाळगत, घरातल्या लोकांची भीती. बाटली आणताना कशी माहिती का, दोन्ही एकाच कलरची, एक डिकी ठेवणार आणि एक खिडकीतून टाकून ठेवणार बिछाण्यावर. पहिलं इकडून बघणार किचन मध्ये घरात आहेत का, आहेत. मग ताबडतोब काय करणार, उचलणार आणि इकडे टाकणार. कुठे, एक पलंगा, काळी पिशवी मध्ये घेऊन काळीच बाटली पलंगाच्या बाजूला ठेवणार. मग दिसणार नाही. एक पाण्याचा तांबे आणणार. एव्हा 44 एवढा सैदार फसवीगिरी करते रे देवा देव देवा. काय एवढा म्हणजे एवढा गोड बोल आहे ना तो, विषय नाही काढू शकत. त्याला खोटं बोलल्याशिवाय त्याला सुधारणा येत नाही. खोटं बोलायला लागते तो, असं कर लावतो आणि स्वतःला खोटं बोलायला लावतो. तू बोल खोटं, खोटं बोल, खोटं बोल. आतमध्ये एखादी तिकडे दुसऱ्या मध्ये 12-7 तो खोटं बोलायला लावतो. तू खोटं बोल, बोल बस, काय नाही होत. अरे मस्त आहे रे. मी काय केलं माहितीये तिकडून, मग तांब्यात पाणी ठेवायचं. पाणी ठेवणं कडक आहे ना, ती कडक कुठे, साधी 2 बियर संपवायच्या. मग तो पाणी पहिलं ग्लास घ्यायचं, एक ठेवायचं, घ्यायचं. बरीचशी अर्धी बाटली काय दिसत नाही ना त्याच्यात. घरातलं कोण आलं ना का, पाणी टाकतो थोडंसं कडक आहे, आणि तांब्यावर पाणी फेकून द्यायचा खिडकीतून, आणि रोज परत उतरणार. मग काय करायचं, ती बियर काढायची, ही बियर थोडी तांब्यामध्ये पाणी फेकून तांब्यात टाकायची, दुसरी बियर काढून. तर बाटली काय करणार, इकडून विहिरीमध्ये उडवणार. म्हणजे तिकडे टेकडाची झाडं होती ना, त्याच्यात खिडकीतून जायची. मस्त काम आहे नाही का. अशी आयडिया घेऊ नका. बियर पिताना आडमुठी नाही, कारण मी तुम्हाला ज्ञान शिकवतो. मी पापी आहे तर तुम्ही नाही पापी व्हावं म्हणून शिकवतो. नाही तसं मला आयडिया बरी मिळाली नाही का, नाही तर तसंच करतील. तुमच्या घरात तसं करायला लागलं तर सावध राहा. बाया बरोबर असतात, लक्ष असतं. बऱ्याच लोकांच्या घरी कॅमेरे आहेत, ते काय करता येईल. एक दिवस पकडणं नाही ना, पाणी टाकलं, पाणी त्याच्यात. एवढा सैतान हुशार आहे बघा. हुशार आहे की नाही, हुशार आहे की नाही, हुशार भरपूर आहे. आणि अशी कंडिशन आहे, झाली वाढत 6 बियर पिला. 1 बियर करता 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5 झाले. 1 वर्ष. मग एक नाही 33 प्रमाणे देवाला हाक मारला, तेव्हा मला आता वाचव, मला आता घडव, मला आता तू बनव. कारण तुझं राज्य जर माझ्यामध्ये नसेल तर आता मला सैतान खाऊन टाक. मित्राचं नेहमी आदाम एवाने पण मैत्री केली, तिथेच फसले. एवाने सापाची मैत्री केली, तिथे वाट लागली. मी पण तसं मित्राची मैत्री केली, वाट लागली. आणि हळूच का त्याला सांगितलं, जास्त मित्रांबरोबर बसलं नाही, पण नेहमी यायला मित्राकडे जाऊन येतो पटकन. एवढं नाही आलेला असा आकडे ना, आहे की नाही. असा हलणारा नव्हता, म्हणजे कंट्रोल होता. 1 तास फक्त हल्ला. त्यानंतर बोलतात ना, कानाला पीठ. कोण कानाला पीठ देतो का, कानाला पीठ देतो का, बोलत नाही. असा प्रश्न होता. निर्णय घेतले, देवाला सांगितलं, येशूच्या आईला पण सांगितलं, तू पण कोणाची आई. मी तसंच बोलतो, तू पण कोणाची आई आहे. आपली आई आपल्याला एवढं प्रेम देते, मग तू सुद्धा मला देवपित्याकडे मध्यस्थी कर, सांग. मग प्रभू येशू मध्यस्थ समजला. पिता कोण होता, पुत्र कोण होता, पवित्र आत्मा कोण होता, ही सगळी ऐतिहासिक माहिती मिळाली. आणि मरिया येशूची आई शिक्षका होती, टीचर होती, धार्मिक शिक्षण देणारी. जसं इफेसीला 6:4 अनुवाद 11 ते 18 पासून एक शिक्षका मिळाली. आणि प्रभू येशूला तिनेच शिकवलं.
आणि ती जगाची आई झाली. जसं येशू ख्रिस्त जगाच्या पापी लोकांसाठी वधस्तंभावर केला गेला, पुनरुत्थित झाला, त्यांनी लोकांना पुनरुत्थित म्हणजे ख्रिस्ताला जो मनुष्य स्वीकारतो, म्हणून 6 वचनामध्ये दिली, त्याला बोलतात बाप्तिस्मा. ख्रिस्ताचा मनापासून ज्याने स्वीकार केला तो मरणावर विजय मिळवते. लोक 23:39 पासून वचन दिलेलं आहे. आणि त्या वचनाने माणसाची मजबूती तयार. मग प्रभू येशू ज्ञानात होता, वाढत होता, सामर्थ्यात वाढत गेला, मध्ये वाढत गेला, इतका वाढला की त्याने म्हणते 5 अध्यायामध्ये स्पष्ट भाषांतर शिकवले. आणि हे शिक्षण आम्हाला मिळालेलं असेल तर आमचं शरीर मजबूत राहील, आत्मेने आणि शरीराने. मी आत्मेने शरीराने मजबूत झालो तेव्हा मी प्रभूची सेवा करू लागलो. तेव्हा मला समज आली की प्रभू येशूच्या नावामध्ये केवढा पावर आहे, केवढे हिलिंग आहे, केवढा अभिषेक आहे आणि केवढा अद्भुत आहे. अशा पद्धतीने मध्ये पहिलं गेलो कोट्टाला बियर सोडावे म्हणून. ट्रेन मध्ये जाता जाता अरे तंबाखू घेतलेला त्यांनी पकडलेलं टीशीने आम्हाला टीशीने पकडलं. सांगितलं लोकलचं वेगळं आणि बाहेर गाडी जाणार, आम्हाला माहीतच नाही. ते नाही मग त्याला सांगितलं आमची समज मी छोटा होता त्यामुळे तेवढं समज ते सोडलं. समज आणि गैरसमज. तर तिकीट आमची दोन्ही होती, त्याच्यात काही चूक नव्हती, पण तिकीट दुसऱ्याच्या हातात होती. कारण इथून काय मी उडत नव्हता गेला ना, लोकल मधूनच गेलं. आणि तिथून बाहेरची गाडी आहे, मद्रासला जाणार आहे, नाही कोटाला जाणार आहे, तेव्हा अररिया. तर अशी काही उदाहरणं असतात की आपल्याला शिकायची असतात. स्ट्रॉंग बना आणि कबूल केलं 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 केलं. 32:5 प्रमाणे जाता जाता तंबाखूची डबी घेतली आणि सांगितलं येशूच्या नावाने निघून जा, परत येऊ नको. त्या ट्रेनच्या बाथरूम मध्ये टाकलं आणि निघून गेलं. हे काम पूर्ण झालं. परत पुढचे टेन्शन आलं, दाताला सवय पडले, टाकतो उतरून बिअर पितो, गाडी गेली तर मी जाईन इकडे, आपल्याला काय माहिती नाही. नाही जायचं नाही आता, नाही म्हणजे जाता 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 गेलो. फादर लोक होते, फादरकडे गेलो, मस्ती पाप कबूल करायला बसलो. फादर सांगतो माझ्यासाठी तू प्रार्थना कर. मी तर माझ्या समस्या घेऊन आलाय. सिस्टर होते, सिस्टरला पण तसं घेतलं. मी सांगते माझ्या बहिणीच्या पोरीचं लग्न नाही होत, जरा पटुकीने याला आशीर्वाद दे. नाही मी प्रवचक म्हणून अरे यांना काय दिसते बरं, मला माझ्या समस्या दिसतात, त्यांना तर माझ्यामध्ये येशू दिसते. 15:4-7 अशा घटना झाल्या आणि त्याने माझ्याकडून प्रार्थना करून घेतली. तर मी पौलाने कसं संत पौल संत करिंथीला 11:1 मध्ये जसं मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसं, तर मी ताबोराष्ट्रामध्ये गेलो एक दिवस रेट्री करायला. मी आजारी पडलो. ते मला विचारलं मी आजारी का, मी तर आता अनुकरण म्हणून आलेला इकडे. अरे बाबा मी आता तुझ्यात आहे ना, हे कशाला बांधलेलं आहे. हे लोक येतात ते तुझ्याकडे कुठून येतात आणि कशाला येतात. हे लोक जे येतात तुझ्याकडे मीच पाठवतो निवास 6:44. जसं प्रार्थना करून गेलं तसं म्हणजे नाच्या नंतर जाणार नाही. आणि मग आपलं इकडे सुंदर एक चर्च झालं. हालेलुया. अशा ऐतिहासिक गोष्ट म्हणून याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे इम्मानुएल. मी जे काय नाव ठेवतो ते इम्मानुएल असते. कारण जे काय करा ते प्रभू येशूच्या नावातच करा. प्रभूचं नाव आहे आमच्या बरोबर असलेला देव. त्यात फक्त आज्ञा लागतात, नियम लागतात, शिक्षण लागते, वेदी पाळावं लागतं. आणि तिथून मी प्रभूच्या मार्गात चाललो, वचनात चाललो, अभिषेकात चाललो, सामर्थ्यात चाललो, अशा प्रकारे चाललो की पवित्र आत्मा माझ्या पाठीमागे कार्य करण्यास शिकलो. म्हणून ते 10-20 मध्ये
बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्यामध्ये असणारा पवित्र आत्मा योच तुमच्यामध्ये बोलणार आहे. आणि कसा बोलणार आहे? सामर्थ्याच्या द्वारे, मग ते 5 वेळा तुमची सत्कृत्यामुळे हा बोलणार आहे. आम्ही वचनाने, शिक्षणाने, नियमाने, सामर्थ्याने जर मजबूत असेल तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पूर्ण कार्य करेल. पण जर आपल्या मनात राग, नफरत, पाप आहे, सगळी घाणाचे विचार मनात बसलेले आहे, तर शरीरात कोणत्याच प्रकारचा अभिषेक आपल्याला मिळणार नाही. मी पवित्र आत्म्याविषयीच लोकांना बोलतो आणि बप्तिस्मा मी पवित्र आत्म्याच्या बाबतीतच त्यांना सांगतो की तुझा पवित्र आत्म्याचा आज तुझ्यावर वर्षाव झालेला आहे. तू आज परमेश्वराची सेवा करू शकतो. मी पाण्याच्या बप्तिस्मामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायाप्रमाणे तो बप्तिस्मा घेतात, पण तो बप्तिस्मा कोणता घेतात? तात्पुरती, नावापुरती तो कामाचा नाही. बप्तिस्मा असा नावासाठी आहे की प्रभूची सेवा करावी. आज हजारो लोक पाण्याने बप्तिस्मा घेतात, तिथे जाऊन दारू पितात, ताळी पितात, बियर पण पितात, सगळी कार्य करतात, त्याला बप्तिस्मा बोलत नाही. तिथे आम्ही आमच्या स्वतःचा अहंकार आणि मीपणा ठेवतो. बप्तिस्मा घेतल्यानंतर तो पवित्र आत्मा त्याच्याद्वारे आपल्याशी बोलत राहील ना, ते 10-20. मग तो आत्मा असा बोलायला सुरुवात करेल ना की तुम्हाला ना मला त्याची एकच भाषा आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये सगळ्यांची भाषा एक झाली. ही भाषा अशी होती की लोकांचं जीवन बदलत होतं. तुमच्याद्वारे लोकांचं जीवन बदलणं हे गरजेचं आहे. आता तुम्ही इकडे 1000 लोक आल्या, पण जर तुमचं जीवन जर बदलत नाही, वाईटापासून तुम्ही अद्याप परिवर्तन करून घेत नसेल, तर तुमचं काहीच कामाचं नसणार. कारण पवित्र आत्मा जो आहे तो एक कामाचा आहे, अभिषिक्ताचा आहे, आशीर्वादाचा आहे. तोच तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणत्याच माणसाला प्रगती किंवा घडण केली जात नाही. बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणत्या माणसाची प्रगती होत नाही. तर आपण ज्योतीच एक प्रार्थना घेऊया. हे परमेश्वर दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, सर्व मंत्र कामदार, सरपंच, सर्व प्रभूचा आशीर्वाद, प्रत्येक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.